नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आज मला माहेरी जायचं होतं आणि माहेरी जाण्याचा उत्साह म्हणजे वेगळाच. मी त्यासाठी पटपट कामं आवरून घेतली. खूप भांडे पडले होते. मी पटपट भांडे आवरले आणि किचन स्वच्छ एकदम साफ करून घेतलं. कारण की 2 दिवस राहणार होतो, मग किचन स्वच्छ करून घेतलं. हे बघा, माझं किचन आज चक्काचक, म्हणजे रोजच असतं, पण आज मी चकाचक करून घेतलं. नंतर मी किचन साफ करून मी मेकअप करायला घेतला. छान अशी पर्पल कलरची साडी घातली, केस बांधले आणि मग नंतर मेकअप करून घेतला. पावडर लावली, लिपस्टिक लावली आणि टिकलीही लावली. आणि हे बघा मी कशी दिसते असं बोलले आणि परत मी मेकअप करत होते. मस्तपैकी मेकअप करून झाल्यावरती गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यावरती एका ठिकाणी उतरलो. एका ठिकाणी म्हणजेच पेट्रोल पंपावरती उतरलो पेट्रोल भरण्यासाठी. आणि माझी भाची बहीण आणि माझी भाऊजे आणि माझी भाची, आम्ही तिघी उभं होतो असे. आणि मग ती म्हणत होती, खूप छान दिसते आज तू खूप छान दिसते तू, सारखी बोलत होते. आणि माझे हा गालाला पप्पी घे, त्या गालाला पप्पी घे आणि डोक्याला पप्पी घे, पप्प्या पप्प्या नुसत्या पप्प्या घेत होती. आणि नंतर झाल्यावरती गाडीत बसल्यावरती, आता गाडीत बसलो आणि लगेच गप्पा चालू झाल्या तिच्या. हे बघा, आणि कापड खाली पडत होतं, 3दा टाकत होती ती कापड. आणि आपण हे खाऊ ते खाऊ. आणि मग त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलमध्ये आम्ही तिथे ज्यूस घेतला. ती म्हणत होती मला वडापाव पाहिजे. मग तिला वडापाव दिला खायला. आणि ती यमी असं करत करत खूप छान एकदम मस्त तिचा प्रवास गेला. आलो आम्ही आमच्या घरी, माझ्या माहेरी आलो. किती आनंद तो माहेरी येण्याचा. मग माझ्या माहेरी येताना आत्ता माझ्या मिस्टरांनी गाडी घेतली. एकदम माझी आई आली पटकन आणि गेट उघडलं. मग मिस्टरांनी माझ्या आतमध्ये गाडी घेतली. माझी आई बाजूला गेली, गाडी आतमध्ये लावतात म्हणून. आणि मग मी आईला हाय हाय, माझा भाऊ होता ना, मग भावाला मी बाय बाय करत होतो. मग आई दिसली की आई केलं. आणि मग आईकडे मिठी मारायला एकदम कडकडून, खूप दिवसांनी भेटलो होतो ना, मग खूप कडकडून मिठी मारली. माझी बहीण पण पळत आली. बहिणीने आम्ही तिघींनी मिठी मारली. मग हिचं काय वेगळंच, आजी लपून बसली होती आणि ती म्हणत होती तिच्या पप्पांना की पप्पा आजी कुठे. मग मी आले, चल म्हटलं आपण दोघी शोधू. मग मी पण पळत गेले आतमध्ये गेलो तर आजीच दिसत नव्हती. तिने सगळीकडे शोधली, सापडली आजी. मग आम्ही आता शेतात जाणार होतो. हे बघा, वरती बोरीचं झाड आहे, तिथं घरटे आहेत, खूप छान घरटे बांधले आहेत. मी पुढं चालले. चला म्हटलं आता आपण हरभरे होते रानात, हरभऱ्याची झाडं होती. मग आम्ही ओला हरभरा खाण्यासाठी शेतात गेलो. तिथं चक्कूचं झाड होतं. चक्कू पुढे गेले, परत माघारी आले आणि म्हटले हो बघा चक्कू आलेत. मग हे त्यांना चक्कू दाखवले. मस्तपैकी चक्कू आले होते. आणि पुढं गेलो. ही मका लावलेली होती. ह्या मक्याची कणसं आम्हाला तोडायची होती, पण थोडीशी कवळी होती कणसं. पण आम्ही निब्बर अशी बघून तोडली कणसं. पुढे दाखवते तुम्हाला मी तोडलेली कणसं. इथं नाहीत तोडली आम्ही कणसं अजिबात. हे कवळे साईडला कवळे, हे बघा कवळे. इथं आंब्याचं झाड. आम्ही एका रानातनं हरभरा ही घेऊन आलो. हे बघा माझ्या हातात हरभरा, मी म्हणते ना, चला हरभरा. मग दुसऱ्या रानात जाण्यासाठी आम्ही रानात तयार झालो. म्हणजे दुसरं रान थोडंसं लांब होतं. मग सगळे चालत पुढे गेलो. आणि मग मी एक कणीस तोडलं. एकदम मला सापडलं, असं निब्बर असं झालेलं सापडलं. चला म्हटलं आता भाजून किंवा उकडून खाऊया म्हणून मग माझ्या बहिणीने पण मग कणीस तोडलं, तिला पण सापडलं. ती म्हणली, तिने लगेच माझ्याकडे दिलं, धर म्हटली. मग मी घेतलं आणि हे बघा 2च कणसं सापडली. असं करत पुढे चालत राहिलो. पुढे चालत गेलो. हे बघा इथे विहीर आहे. विहिरीला जास्त पाणी नाही आहे. असते पावसाच्या दिवसात खूप असतं, पण आता उन्हाळा लागला आहे ना, म्हणून त्याच्यात पाणी नाही आहे. मग आम्ही पुढं गेलो. पुढं जाऊन इथं आंब्याचं झाड आहे, छोटंसं आंब्याचं झाड आहे. आलं त्याला मोहर थोडा. आणि नंतर पुढे गेल्यावरती हे बघा, हे सरप्राईज म्हणजे हे लहानपणी असताना मी हे जांभळाचं झाड लावलं होतं, मी आणि माझ्या भावाने. मग आम्ही त्याला पाहिलं तर मोहर आला होता. आता ह्या वर्षी तर जांभळं खायला भेटणार असं म्हणत तो म्हणायचा, मी लावलं होतं, तू लावलं होतं. असंच करत आम्ही पुढं चालत गेलो.
चालत चालत गेलो. आम्हाला म्हणतो मी लावलं होतं, ते म्हणतो मी लावलं होतं. मी असंच करत करत आम्ही पुढे गेलो. नंतर ना हे मका दाखवत दाखवत आम्ही असे पुढं चालत चालत गेलो. आम्हाला उतरायचं होतं हरभऱ्याच्या झाडात. मग आम्ही ते खाली झाड होतं, हे बघा हरभऱ्याचं. हे शेत सगळं आमचं आहे. हे जेवढे हरभऱ्याचे झाडं आहेत ना तेवढं सगळं शेत हे आमचं आहे. तुम्हाला मी दाखवते. आता आम्ही इथं मकामध्ये चाललेलं. आमच्या दोघांचं असंच होतं सारखं, मी लावलं होतं तू लावलं होतं. माझा बहीण उतरली पहिल्यांदा खाली. बहीण उतरली आणि तिने पाहिलं. तिला खूप हरभरे आवडतात, ओले हरभरे खायला खूप छान. आणि मग माझा भाऊ पण उतरला. नंतर मी उतरली आणि मग माझे मिस्टर पण आले. आणि एक हरभऱ्याचं झाड उपटलं. आणि ओला हरभरा खायला खूप आवडतो ना. आम्ही म्हटलो वाव किती भारी हरभरा ओला लागतो. पण तो थोडासा आंबट लागत होता, धुतला नव्हता ना त्याच्यामुळे. ही पण दाखवती, बहीण पण दाखवती. हे बघा खूप छान दे. मग माझे मिस्टर म्हटले मी पण उपटतो. हे बघा किती छान बोरीच्या झाडेला घरटे झाले आहेत ना. हे पक्ष्यांचे घरटे आहेत. हे घराच्या पाठीमागेच आंब्याचं आणि बोरीचं झाड आहे. मग आम्ही आलो आणि हरभरे धुतले. हरभरे खाण्यासाठी बसणार होतो. पण मी काय म्हटलं, आता तुम्हाला माझं लहानपणी मी जिथं लहानाची मोठी झाले ते घर दाखवावं. हे नारळाचं झाड आहे. ह्या नारळाच्या झाडाला नारळ लागलेली आहेत. हे आमचा राजा एवढा म्हणजे खुश होता आम्ही आलेलं. त्याला समजतं आम्ही आलेलं. मी म्हटलं आता चला तुम्हाला घर दाखवावं, म्हणून मी तुम्हाला गेट उघडलं आणि सगळं लहानाची मोठी झाली ना मी इथं हे घर दाखवते तुम्हाला. गहू टाकला होता वाळायला. हे बघा इथं मी माझे लहानपण सगळं गेलं आहे माझं. इथं सगळं खूप आठवणी आहेत. हा चोपाळा, ही बघा हा आमचा चोपाळा आहे. इथं आम्ही झोकासारखं संध्याकाळ झाली की झोपाळ्यावर बसायचं. आणि हे बघा तुळशीच्या पाया पडली पहिल्यांदा मी. ही तुळस आमची. ही फुलं बघा खूप छान फुलं आहेत. ही रेड कलर असा आबोली कलर असा आहे, एकदम छान. दुसरीकडे पण एक झाड आहे. हे बघा लाल कलरचं झाड आहे. हे छान एकदम छान. आता चला तुम्हाला मी दुसरीकडे दाखवते. मी चप्पल घातले आणि दुसरीकडे घर दाखवते तुम्हाला सगळं फिरून. हे बघा असं हे माझं घर आहे, माहेर माझं. हे किती आनंद असतो ना माहेरला आल्यावरती. मग काही नारळाचं झाड, नारळ लागले होते. खूप नारळ लागतात ह्या झाडाला, पण सगळे तोडले होते. राहिलेले दाखवते तुम्हाला. आणि इकडल्या साईडला हा आमचा राजा वाटच पाहत होता, कधी येते कोण. हे बघा हवं असा करतो सारखा. आम्ही आलो ना समोर असा करतो. आणि मी चक्कूच्या झाडाकडे गेले. इथे पण चक्कूचं झाड आहे. ह्या झाडाला खूप चक्कू लागतात, खूप गोड आहेत. हे बघा हे चक्कू लागलेले आहेत, खूप चक्कू लागलेले आहेत. छोटे 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 बारीक दिसत नाहीत. हे बघा चक्कू एक तोडला मी, कच्चाच होता वाटतं. आई म्हटली कच्चा आहे. मग इथं मोसंबी. हे बघा संत्रा संत्रा आहे. हे पेरूचं झाड. हे असं पेरूचं झाड आहे. आणि मग नंतर मी हे इकडून आले आणि हे सगळे हरभरा खात होते. हरभरा आणला होता शेतातून ना आम्ही इथं. मी पण बसले खायला. हे बघा मी पण खाते, तुम्हाला पाहिजे का. आम्ही खायला लागलो हरभरा खात. मग आम्ही नंतर मंदिरात जायचं होतं आम्हाला. मग मंदिरात जाण्यासाठी माझी बहीण, माझी भाऊजय आणि मी. बहिणीने नारळ घेतला होता आणि भाऊजय म्हटली पाणी राहिलं. आणि मी देवीला साडी नेसवायची होती म्हणून आम्ही साडी नेसवण्यासाठी पुढे चालत राहिलो. बहीण पुढे गेली, म्हटली चला आपण हे फुलं तोडूया, पांढरे देवीला होतील. मग आम्ही फुलं तोडली. तोपर्यंत माझी भाऊजय पाणी घेऊन येत होती देवीला पाणी वाहण्यासाठी. मग आम्ही सगळे पुढं चालत राहिलो. ते बघा हे आमचं मंदिर आहे देवीचं, शेतातच आहे आमच्या. हे बघा मग आम्ही देवीपाशी आलो. जवळ देवी आली आहे. देवीचं मंदिर जवळ येत होतं आणि आतमध्ये आम्ही शिरणार. तर सरप्राईज काय होतं आतमध्ये गेल्यावरती आमच्यासाठी बघा. आता चला तुम्हाला दाखवते.
आम्ही आतमध्ये गेलो. मी गेले पहिल्यांदा, मग माझी बहीण आली आणि नंतरनं माझी भाऊजाई आली. आम्ही बसलो तर माझा भाऊच आतमध्ये ना चला म्हणतो. भाऊ माझा बसला होता. मग मी पाणी घातलं देवीला आणि हळदी कुंकू वाहिलं. हे बघा मी हळदी कुंकू वाहते. छान अशी पूजा केली. मग आम्हाला देवीला साडी नेसवायची होती. मग आम्ही देवीला साडी नेसवण्यासाठी मी निऱ्या घालत होते. माझी बहीण पदर धरत होती आणि माझी भाऊजाई इकडल्या साईडनी पकडलं होतं. आम्ही तिघे अशा मिळून साडी घालत होतो. निऱ्याच होत नव्हत्या. कशी नेसवायची विचार चालला होता. देवीला साडी कशी नेसवायची. मग अशा प्रकारे माझ्या भाऊजाईंनी निऱ्या आतमध्ये अशा घेतल्या. मग तिला पण जमाना. मग माझ्या बहिणीने घेतल्या. बहिणीने घातली. मग आम्ही तिघींनी अशी साडी नेसवली. एकच देवी आहे पण 2 पुतळे आहेत, त्याच्यामुळे दोघींना सेम असं एकत्रच साडी नेसवतं. मग हळदी कुंकू लावलं. मग आता काय करायचं तर ओटी भरायची होती. मग देवीची ओटी भरण्यासाठी हळदी कुंकू लावलं आणि ओटी भरायला घेतली. फुलं ठेवली. फुलं आणली होती ते फुलं लावायला घेतली. मग फुलं लावली. फुलं राहतच नव्हती, खालीच पडायची फुलं. देवी प्रसाद म्हणून फुलं देत होते आम्हाला. मग मी ओटी भरण्यासाठी ओटी भरायला घेतली. अशा प्रकारे मी ओटी भरली. नंतरनं मग माझी बहीण आली. अशी 5 वेळा ओटी भरून घेतली मी. अशा प्रकारे 5 वेळा ओटी भरली. कसा वाटला व्हिडिओ गावाकडला आमचा. आणि मी पाया पडले आणि माझी बहीण आली. बहिणीने पण ओटी भरायला घेतली. मग तिने काय केलं, नारळ घेतला. नारळावरती फुलं ठेवली आणि ओटी भरली. ओटीवरती ठेवलं. मग तांदळाने परत ओटी भरून पाया पडून घेतलं तिने. अशा प्रकारे तिने तांदळाची ओटीवर तांदळ घातले. आणि मग माझी भाऊजाई आली. तिने पण ओटी भरली. तिने पण अशा प्रकारे ओटी भरली. फुलं पण ठेवली तिने सुद्धा. पाया पडले तिने. आणि मग मी 2-3 फोटो काढले, व्हिडिओ काढले. हे बघा कशी छान नेसवली. मग बाहेर आल्यावरती आम्ही मंदिरासमोरच एकमेकींना हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू लावलं आणि आता आम्हाला जाण्याची वेळ आली. म्हणजे आम्हाला घरी यायचं होतं. परत आमच्या घरी जायचं होतं. मग माझी आई आली घेऊन. हे धर तुला मसाला. बहिणीला काहीतरी दिलं पिशवीत, मी पाहिलंच नाही. दिलं. आणि हे भाजी, शापूची भाजी. हरभरे. मग धुवून हरभरे आणले. तिची तर घाई असते आम्हाला काय देऊ आणि काही नाही. मिस्टर काहीतरी खात होते, पेरू का काहीतरी खात होते. आणि माझे वडील बसलेच होते पिशव्या भरायला. हे बघा अशा प्रकारे ते असे म्हणत होते की असे भरा तसे भरा, व्यवस्थितच भरत नाही. मग त्यांनीच आम्हाला भरून दिले हे हरभऱ्याचे गड्ड्या, आणखीन शापू, कोथिंबीर. हिला म्हटलं भाजी होती, तिला म्हटलं दे, 1 पेंडी राहिली. तिने मग आजोबांपाशी दिली. आणि मग आम्ही सगळ्यांनी बॅगा भरल्या. आता जायची वेळ झाली. आणि मग सगळ्यांचं चाललेलं विचार, चला आता जायचं निघायचं. माझे मिस्टर तर गाडीपाशी जाऊनच उभा राहिले होते. चला चला म्हणत होते. आणि तेवढ्यात काय झालं, आम्ही सगळे, माझी भाची पहिला मिठी मारली माझ्या भाचीनी, पप्पी घेतली माझी. आम्ही आता निघणारच होतो. हे बघा कशी पप्पी घेते. आता तू चालले, ती राहणार होती ना, आम्ही तिला घेऊन जाणार नव्हतो, ते दुसऱ्या दिवशी येणार होते. काय झालं तर 12 वाजले. मग सगळे म्हटले थांबा. मग आम्ही थांबलो. 12 वाजता निघायचं नसतं म्हणून थांबलो. तर मग ते टाईम झाल्यावरती आम्ही म्हटलं बाय 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 बाय. भाऊ म्हणत होता जा 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 जा. आई म्हणत होती बाय बाय. डोक्याला ताप झालाय. हे बघा कसा म्हणतोय, डोक्याला ताप झालाय, जावा जावा. आम्ही इतकं हसलो. आम्ही म्हटलं बाय 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 आणि तो म्हणतो जावा 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 जावा. मग भाऊजाई यांना बाय केलं. मग पुढे गेलो आम्ही. हे बघा आमचं पाठीमागं घर झालं, दिसतंय का नाही घर. मग आम्ही आमच्या प्रवासाला लागलो, उतरलो. आता पुण्यात आलो आम्ही आमच्या. आणि घरी आलो तर माझ्या बहिणीच्या घरी आलो. तिचा भाजीपाला काढून घेतला आम्ही दोघींनी. तिला जे जे लागते ते काढून दिलं.
मग तिचे सगळे काढून घेतले, तिचे भाजी जे जे आणलं होतं ते निम्मे तिला द्यायचे होते आणि निम्मे मला द्यायचं होतं. मग तिने एका साईडला आपल्या घरात एका साईडला काढलं. हे तिचं घर आहे, एकदम छान सुंदर. आणि मग तिने शापूच्या गड्ड्या काढल्या, पेंड्या सगळ्या शापूच्या काढल्या आणि मला जेवढ्या लागतात तेवढ्या दिल्या आणि हरभऱ्याच्या पेंड्यासुद्धा काढल्या. मग मी आले, मी म्हटलं आता चला आम्ही जातो गं. आणि मग आम्ही जाण्यासाठी निघालो. झालं का तुझं, घेतलं का सगळं, 2 वेळा विचारत होते. आणि मग मी म्हटलं कोणती झाडं लावल्यात गं तू हे. मग मी पण विचारत होते तिला झाडे कोणते कोणते लावल्यात.